पण आज अडेनियमबद्दल माहिती बघूया. त्याच्यावर वेगवेगळे प्रयोगसुद्धा मी केले आणि ते वाढवायचे कसे हे सर्व माहिती मिळेल. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आज आपण अडेनियमबद्दल संपूर्ण माहिती बघूया. या झाडाला डेझर्ट रोड वाळवंटामधील गुलाब असे म्हणतात. थोडा बरं नसल्यामुळे आवाज थोडा वेगळा येईल किंवा शब्द इकडे तिकडे जातील तर समजून घ्या. बघा आता हे ते मी पहिलं झाड दाखवलं ना, त्याच्यापासून हे माझे सगळी झाडे तयार झालेली. सुरुवातीला त्या झाडाबद्दल काहीच माहिती नव्हती. एक झाड घेऊन आलेली होती आणि ते बागेमध्ये अशा ठिकाणी लावलं. बघा त्याची जी कोडेक्सची जी सुंदरता असते ना, तेच मी पूर्ण आतमध्ये टाकलेली आहे त्या झाडाला. कारण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. पण हे झाड आहे ना, मी रिपोर्ट करताना खूप छोटे छोटे याचे हे कोडेक्स होते, पण आता छान झाले मोठे. आणि याला आहे ना बघा माती रेतीली पाहिजे अशी, आणि वर पण मी असे दगडं टाकलेले आहे म्हणजे पावसाचं पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. जेव्हा ह्या झाडात पावसाचं पाणी जास्त होत नाही ना, तोपर्यंत ह्या झाडाला कशाची भीती नसते. कमी खतामध्ये, कमी काळजीमध्ये कुठे गेले तरी 4-8 दिवस पाणी नाही मिळालं तरी ह्या प्लांटला काही होत नाही. कारण याच्यामध्ये पाणी भरलेलं असते, ते त्याचे मोठे मोठे कोडक्स असते त्याच्यामध्ये. बघा आता याच्यामध्ये असं काही उगवलं ना, ते मात्र काढून टाकायचं. कारण हे जर आपण काढलं नाही ना, काय होईल त्याच्यात पाणी साचेल आणि याला जास्त पाणी पाहिजे नाही. बघा मी खूप कमी पाणी देत असते याला, आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं. पण असं जर कुठं कटलं बिटलं असेल ना, तर पावसाळ्यात त्या झाडाला फंगस लागू शकते. बघ एवढंच त्याचं हे राहते. पण ही माती कशी तयार करायची, कमी दिवसात माझे बघा कोडेक्ससुद्धा मोठे झाले आणि छान असे फुलं यायला लागले सर्व झाडांना. त्याचं कारण हे आहे की मी खूप छान अशी जे माती बनवली ना, ते याला छान मिळाली आहे. बघा आता याचा आकार असा मी लावतानाच ते थोडं वाकडं लावलं. वेगवेगळे आकार देण्याचा सुद्धा मी आता प्रयत्न करत आहे. कारण एका झाडाबद्दल माहिती झाली ना, बघा हे फक्त एक मी नर्सरीमधून आणलं. कारण बघा याचं फूल खूपच सुंदर आहे, गुलाबासारखं मोठंच्या मोठं. आणि अजून एक आणायचा विचार चालू आहे. कारण आता याची संपूर्ण काळजी कशी घ्यायची हे मला समजलं. हे झाड तर मी 3दा दुसऱ्या कुंडीत लावलं. कारण हे इतकं खराब होतं ना, असं वाटत नव्हतं मला वाचेल म्हणून. खूप खराब अवस्था झालेली होती. पण बघा रिपोर्ट केल्यानंतर छान अशी माती दिली ना, तर खूप छान याची ग्रोथ झाली आणि यावर्षी फुलं भरपूर येत आहे. एकदम जास्त ऊन तापल्यामुळे किंवा रिपोर्ट केल्यानंतर आपल्या झाडांना ना पानं पिवळी पडतात. पण रिपोर्ट करायचा टाईम तुम्ही म्हणाल तर उन्हाळ्याच्या पहिले जो असते ना, तो असते याचा. कारण त्यावेळेस याला याची ग्रोथ खूप जास्त होते, तेव्हा समजून जायचं की आपल्या प्लांटची रिपोर्ट करण्याची छान वेळ आहे. त्याच्यानंतर खूप छान ग्रोथ होते. पण तुम्ही जर आता ते पावसाळ्यात करत असाल तर आवश्यक असेल तर करू शकता तुम्ही. बघा असे लांब कुंडीत लावल्यामुळे ते झाड असं लांब उंच जाते. याला पण मी आता आकार द्यायचा विचार करत आहे. कारण एका अडेनियमने प्रयोग करून बघितला आणि तो खूप छान माझ्यासाठी झाला आहे. बघा असा आकार देईल मी आता. याला आहे ना कुंडी अशी पसरट निवडायची. अशी लांब कुंडीमध्ये ते थोडं लांब जाते. बघा हे याचं कोडेक्स बघा खूप मोठं आहे. आणि याला आहे ना हे प्लांट हे मी नर्सरीमधून आणलेलं होतं. हे आहे ना एक लांबच्या लांब वाढलं होतं. मी काय केलं बघा, इथून हे कट केलं. इथून हे कट केल्यामुळे काय झालं, जेव्हा रिपोर्टचा वेळ असते ना, तेव्हाची कामं खूप छान होतात. बघा आता 1, 2, 3 याला ब्रांचेस आलेले आहे. त्याला फुलं कड्या पण खूप जास्त येत आहे. आणि त्याच्यापासून बघा मी हा आकार केला. जे वरचं निघालेलं होतं त्यांची दंडी बघा, इथे मी सुतळीच्या एका सायाने असं बांधून ठेवलं होतं. लवचिकता करून झाड तुटन नाही याची काळजी घेऊन. नाही तर काय होते बरेचदा की आपण नवीन एखादं झाड आणू त्याच्यावर हा प्रयोग नाही करू शकत. आता माझ्याकडे खूप झाडं झाले आणि त्याची कटिंगच होती ही उरलेली. त्याला मी असा आकार दिला. एका कुंडीत लावलं पहिले, काही दिवसानंतर त्याला असा आकार दिला. बघा खूप छान आकार आला याला. म्हणून आता ते दुसऱ्या झाडांचा मी विचार करते. जेव्हा आपण एखादा प्लांट आणतो ना, तेव्हा असं एकदम जास्त नको आणू. एखादा आणा, तुम्हाला काळजी त्याची लक्षात येईल कशी घ्यायची. त्याच्यानंतर मग आपण घरीच वाढवू शकतो. कारण याच्यावर बी तयार होते. जेव्हा मी याच्यावर प्लांट होते ना, तेव्हा तो प्लांट माझं सर्वात पहिल्यांदा दाखवला ना, तो होता तो मी पहिल्यांदा आणलेला. आणि त्याच्यापासून हे सगळे तयार झालेले आहे माझे. आणि याच्यामध्ये होल नाही आहे. पण याच्यामध्ये मी काय काळजी घेते बघा, माती खूप कोरडी असते आणि रेती पण वरून भरलेली आहे याच्यामध्ये. आणि हे बघा याला साकार देण्याचा खरंच आता विचार सुरू आहे. कारण पहिलं झाड माझं छान झालं आणि हळूवारपणे असं बांधून घेईन मी, छान असा वेगळा आकार करेल आणि मग दुसऱ्या कुंडीत बघा अशी नवीन रोपे निघाल्यावर असे असतात. याचीच मी मोठी केलेली होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.